हाय मुलांनो, आज आपण EVSचा 22 लेसन बघणार आहोत. हू फुलफिल्स अवर नीड्स. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे, नीड्स म्हणजे गरजा. तर आपल्या गरजा कोण पूर्ण करतो हे आपण लेसनमध्ये बघणार आहोत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. फर्स्ट, व्हॉट डज युअर फादर डू? तुमचे वडील काय करतात? तुमचे वडील जे काही काम करत असतील ते सांगायचं आहे. सेकंड, व्हॉट डीड युअर ग्रँडफादर डू? ग्रँडफादर म्हणजे आजोबा. तुमचे आजोबा काय काम करतात ते सांगायचं आहे. थर्ड, व्हॉट वूड यू लाईक टू बी व्हेन यू ग्रो अप? ग्रो अप म्हणजे मोठे होणे. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला काय व्हायला आवडेल ते सांगायचं आहे. ठीक आहे. लुक ॲट द पिक्चर्स गिवन अबाव अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे अबाव म्हणजे वरती दिलेली काही चित्रे बघायची आहेत आणि त्याच्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ठीक आहे. आता ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे? या आहेत टीचर आहेत, या शिकवतायत. हा फार्मर आहे, शेतकरी. हे डॉक्टर आहेत, या मुलाला चेक करतायत. हे मिल्कमॅन आहेत, म्हणजेच गवळी, दूध देणारे काका. त्यानंतर हे पॉटर आहेत. पॉटर म्हणजे कुंभार. ठीक आहे. हे कोण आहेत? शॉपकीपर आहेत हे. आणि हे कोण आहेत? यांची ही पोल्ट्री आहे, पोल्ट्रीमॅन. तर आता आपण या प्रश्नांची उत्तरे देऊयात. फर्स्ट, यू मस्ट हॅव सीन सम ऑफ दिस पीपल. आता या काही लोकांपैकी तुम्ही थोडी लोक बघितलीच असतील. नेम देअर ऑक्युपेशन्स. त्यांचे ऑक्युपेशन सांगा. जसं की हे टीचर, फार्मर, डॉक्टर, मिल्कमॅन, पॉटर, शॉपकीपर, पोल्ट्रीमॅन. ठीक आहे, असे. सेकंड, विच ऑफ दिस पीपल हॅव यू मेट? यापैकी कोणत्या लोकांना तुम्ही भेटला आहात? टीचरना तुम्ही भेटता, डॉक्टरना भेटता, मिल्कमॅनना भेटता. फक्त आता हे आपल्याला शहरामध्ये दिसत नाहीत. गावाला कुंभार असतात, शेतकरी पण असतात, फार्मर पण असतात, शॉपकीपरला आपण बघितलेलं आहे. आणि हे पोल्ट्री सहसा शहरामध्ये नसतात, गावाकडे असतात. ठीक आहे. विच ऑफ युअर नीड्स डू दे फुलफिल? आता हे जे लोक आहेत ते तुमच्या कोणत्या गरजा पूर्ण करतात? टीचर आपल्याला शिकवण्याचं काम करतात, म्हणजे आपली शिक्षणाची गरज टीचर पूर्ण करतात. फार्मर आपल्याला खायला अन्न देतात, आपली अन्नाची गरज फार्मर पूर्ण करतात. डॉक्टर आपल्याला चेक करतात, आपल्याला आजारातून बरे करतात, तेही आपल्याला मदत करतात. मिल्कमॅन आपल्याला दूध देतात. त्यानंतर हे पॉट्रीवाले काका आहेत, कुंभार आहेत, ते आपल्याला मडके देतात, मातीची अजून काही भांडी देतात. शॉपकीपर आपल्याला दुकानामधल्या वस्तू देतात. आणि हे जे पोल्ट्री आहे तर ह्याचे दोन फायदे होतात. हे अंड्याची पण पोल्ट्री असते आणि चिकनची पण पोल्ट्री असते. ठीक आहे. एअर, वॉटर, फूड अँड शेल्टर आर द बेसिक नीड्स ऑफ एव्हरी लिव्हिंग थिंग. प्रत्येक सजीवाच्या हवा, पाणी, अन्न आणि निवारा. निवारा म्हणजे शेल्टर म्हणजे राहायला जागा. या प्रमुख गरजा आहेत. दे आर अवर बेसिक नीड्स ॲज वेल, बट ह्युमन बीइंग्स हॅव मेनी अदर नीड्स बिसाइड्स दीज. तर या तर आपल्या प्रमुख गरजा आहेतच, पण माणसांना या व्यतिरिक्त सुद्धा अजून काहींची गरज असते. फॉर एक्झाम्पल, वी नीड क्लोथ्स टू विअर, टीचर्स टू गाईड अस अँड अ डॉक्टर इफ वी फॉल इल. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्याला घालण्यासाठी कपडे लागतात, आपल्याला शिकवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी टीचर लागतात, शिक्षक लागतात. आपण जर आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टर लागतात. डिफरंट पीपल वर्क टू फुलफिल अवर व्हेरियस नीड्स. मग आपल्या ह्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे लोक हे काम करत असतात. देअर वर्क फुलफिल्स सम ऑफ अवर नीड्स ॲज वेल ॲज देअर ओन नीड्स. त्यांच्या कामामुळे आपली तर गरज भागतेच भागते, त्यांची सुद्धा गरज भागते. सच वर्क इज कॉल्ड ॲन ऑक्युपेशन. आणि अशा कामालाच आपण ऑक्युपेशन म्हणजे आपला उद्योगधंदा असं म्हणतो.
टाईप्स ऑफ ऑक्युपेशन्स. आणि मग आता ह्या उद्योगाचे किती प्रकार आहेत ते आपण बघूयात. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ ऑक्युपेशन्स. आता हे जे ऑक्युपेशन्स आहेत, उद्योगधंदे आहेत किंवा आपण हुद्दा म्हणू शकतो, तर त्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. दे कॅन बी डिवायडेड इंटू 4 मेन क्लासेस ॲज फॉलोज. पण आपण त्याचं मुख्य 4 गटांमध्ये वर्गीकरण करू शकतो. तर ते कोणते आहेत 4 गट ते आता आपण बघूयात. फर्स्ट टाईप आहे नेचर बेस्ड ऑक्युपेशन्स. एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, फिशिंग एक्सेट्रा. म्हणजे निसर्गावर अवलंबून असणारे उद्योग किंवा व्यवसाय. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, फिशिंग म्हणजे मासेमारी. तर हे नॅचरल आहेत, नेचरवर अवलंबून आहेत. ठीक आहे. सेकंड, मॅन्युफॅक्चर म्हणजे जे आपण बनवतो एखादी वस्तू, त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चर. एक्झाम्पल मेकिंग ऑटोमोबाईल्स, गाड्या बनवणे, मेकिंग पॉट्स, भांडी बनवणे, मेकिंग क्लॉथ, कपडे बनवणे, हे सगळे मॅन्युफॅक्चरमध्ये येतात. थर्ड आहे ट्रेड म्हणजे व्यापार, म्हणजेच सेलिंग फार्म प्रोड्यूस म्हणजे शेतामध्ये पिकलेलं धान्य विकणे, शॉपकीपिंग किंवा दुकानात वस्तू विकणे, तर याला म्हणतात ट्रेड म्हणजेच व्यापार. फोर्थ, प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. एक्झाम्पल दोज गिवन बाय अ टीचर, अ डॉक्टर, अ बँक. म्हणजे एखादी सेवा पुरवणे, जसं की टीचर आपल्याला शिक्षण पुरवतात, डॉक्टर आपल्याला मेडिकल हेल्प देतात, बँक आपल्याला पैशाच्या व्यवहाराची सोय देते, तर त्याला म्हणतात प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. ठीक आहे. आता द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर, शेतीचे महत्त्व. ॲग्रिकल्चर इज ॲन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इन अवर कंट्री. आपल्या देशामध्ये शेतीला खूप महत्त्व आहे. एव्हरीवन इन द कंट्री गेट्स फूड बिकॉज फार्मर्स वर्क इन द फील्ड्स. आपल्या देशामधल्या प्रत्येकाला खायला अन्न भेटतं कारण आपले शेतकरी शेतामध्ये काम करत असतात. आवर फूड इन्क्लूड्स आयटम्स सच ॲज भाकरी, चपाती, राईस, डाल्स, व्हेजिटेबल्स अँड सॅलड्स. तर आपल्या अन्नामध्ये कशाचा समावेश असतो, तर भाकरी, चपाती, भात, डाळी, भाज्या आणि सॅलड म्हणजेच गाजर, काकडी यांचा समावेश असतो. These items are prepared from crops grown in the fields. हे जे सगळे वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत ते कशापासून तयार होतात, तर शेतामध्ये जे धान्य पिकतं त्याच्यापासून ते तयार केले जातात. Crops like jowar, bajra, wheat, rice, pulses as well as leafy vegetables and other vegetables are grown in the fields. मग ज्वारी, बाजरी, गहू, भात, डाळी आणि ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत आणि दुसऱ्या पालेभाज्या आहेत, तर हे जे सर्व पिके आहेत ती शेतामध्ये पिकतात. अदर नीड्स आर अल्सो टेकन केअर ऑफ थ्रू फार्मिंग. फॉर एक्झाम्पल वी गेट शुगर फ्रॉम शुगर केन. आणि आता हे तर झाले अन्नधान्य, पण अजून दुसऱ्या गरजासुद्धा आपल्याला शेतातून पूर्ण करता येतात शेतीमधून. जसं की शुगर केन, ऊसापासून शुगर तयार होते, साखर तयार होते. टेक्स्टाईल्स मेड फ्रॉम कॉटन आर यूज टू मेक गारमेंट्स. शेतामध्ये जे कॉटन पिकतं त्याच्यापासून आपण कपडे बनवतो. Farming of fruits, flowers and medicinal plants is also carried out on a large scale. Fruits, फळे, फ्लॉवर्स म्हणजे फुले आणि मेडिसिनल प्लांट्स म्हणजे औषधी वनस्पती यांची सुद्धा शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? इन एन्शियंट टाईम मॅन डिड नॉट नो अबाउट फार्मिंग. जुन्या काळामध्ये, एन्शियंट म्हणजे जुन्या खूप वर्षांपूर्वी, सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला शेतीबद्दल माहीत नव्हतं. ही वूड वंडर अराउंड इन सर्च ऑफ फूड. तो अन्नाच्या शोधामध्ये इकडून तिकडे फिरत असत. ही यूज टू हंट. तो शिकार करत असत. ही एट फ्रूट्स अँड ट्युबर्स. तो फळे आणि कंदमुळे खात असत.
When man learned how to grow crops, he could get food in one place. मग सुरुवातीला तो अन्नाच्या शोधामध्ये इकडून तिकडे या जंगलातून दुसऱ्या जंगलात रानोवानी भटकत असत. पण जेव्हा त्याला शेतीचा शोध कळाला, त्याला कळलं पिकं कशी उगवायची, त्याच्यानंतर त्याला एकाच जागी अन्न भेटू लागले. There was no need to wonder about for food anymore. आणि मग त्यानंतर त्याला अन्नासाठी इकडून तिकडे फिरण्याची अजिबात गरज पडली नाही. He began to have free time. आणि त्यामुळे त्याला मोकळा वेळ मिळू लागला. In that free time, many discoveries were made and many industries were developed. आणि त्या मोकळ्या वेळामध्ये त्याने खूप सारे शोध लावले आणि अजून नवीन इंडस्ट्रीज, नवीन कारखाने वगैरे तयार झाले. ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन्स. आता ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, शेतीशी रिलेटेड किंवा शेतावर आधारित काही व्यवसाय आहेत ते बघूयात. ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स कॅन बी यूज टू अंडरटेक मेनी अदर ऑक्युपेशन्स. जे शेतामध्ये पिकणारे प्रॉडक्ट्स आहेत, पदार्थ आहेत, तर त्याच्यावरून आपण अजून दुसरे व्यवसाय तयार करू शकतो. फॉडर इज क्रिएटेड इन फील्ड्स. फॉडर म्हणजे चारा, वैरण. म्हणजे समजा गव्हाचं पीक घेतलं तर गव्हाचं कणीस कापल्यानंतर जे खाली शिल्लक राहतं तर त्याला म्हणतात फॉडर म्हणजे चारा. आणि त्याचा उपयोग कशासाठी व्हायचा तर इट इज यूज टू फीड काऊज, बफेलोज अँड शीप. मग ते जे राहिलेलं फॉडर आहे, चारा आहे, त्याचा उपयोग गाई, म्हशी, म्हैस किंवा शीप म्हणजे मेंढ्या यांना खाण्यासाठी होत असत. Thus, as we cultivate the land, we can raise these animals also. आणि अशा प्रकारे जर आपण शेती करत असू तर आपण या प्राण्यांना सुद्धा व्यवस्थित वाढवू शकत असत. या प्राण्यांना खायला अन्न भेटायचं. We obtain milk, meat and leather from these animals. आणि मग आपण या प्राण्यांपासून दूध, मांस आणि लेदर म्हणजे त्यांच्या स्किनपासून लेदरचे बेल्ट असतात, लेदरच्या पर्स असतात बघा, ते तयार केले जातात. ग्रेन इज ग्रोन इन फील्ड्स. शेतामध्ये आपण धान्य घेत असू. इट कॅन बी यूज टू फीड चिकन्स. कोंबड्यांसाठी ते धान्य आहे ते अन्न म्हणून वापर केला जात असत. फ्रूट ग्रोन ऑन फार्म्स कॅन बी यूज टू प्रिपेअर स्क्वॅशेस, जॅम्स अँड जेलीज. स्क्वॅशेस म्हणजे फळांपासून तयार केलेलं ज्यूस. जॅम आणि जेली हे तर तुम्हाला माहीत आहे. तर एवढं सगळं आपण फळांपासून बनवत असू. शीप रिअरिंग म्हणजे मेंढी पालन. पोल्ट्री म्हणजे कोंबड्या पाळतात त्याला पोल्ट्री म्हणतात. कुक्कुटपालन असं मराठीत म्हणतात. ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन. अँड फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे फळांवरती प्रक्रिया करणे. आर ऑल ऑक्युपेशन्स डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर. तर हे सर्व जे व्यवसाय आहेत ते शेतीवर आधारित आहेत. दे आर कॉल्ड ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन. आणि त्यांना आपण शेती आधारित किंवा कृषी आधारित उद्योगधंदे किंवा व्यवसाय असं म्हणतो. सम विलेज ऑक्युपेशन्स आर फॅमिली बिझनेसेस. काही गावांमध्ये हे जे व्यवसाय आहेत ते कुटुंबाचा व्यवसाय आहेत. समटाइम्स पीपल कॅरी ऑन द वर्क दॅट देअर फादर अँड ग्रँडफादर डीड बिफोर देम. कधी कधी लोक जर त्यांचे वडील, आजोबा हे व्यवसाय करीत असतील तोच व्यवसाय पुढे चालू ठेवतात. हाऊएव्हर इन अवर कंट्री वी कॅन चूज द जॉब वी वॉन्ट टू डू. आणि तसेच आपल्या देशामध्ये आपल्याला जो पाहिजे ते काम आपण करू शकतो. इंडस्ट्री म्हणजे उद्योग, कारखाने. In industries, raw materials are obtained and then they are processed to make new finished products. तर कारखान्यांमध्ये काय केलं जातं तर रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल वापरून त्याच्यावरती प्रक्रिया करून नवीन प्रॉडक्ट तयार केलं जातं. अ पॉटर मेकिंग पॉट्स इज अ टाईप ऑफ इंडस्ट्री. कुंभार जे मडकी बनवतो तर हे सुद्धा एक प्रकारचा कारखानाच आहे.
हॅव यू सीन हाऊ अ पॉट इज मेड? तुम्ही कधी बघितलं आहे का मडकं कसं तयार होतं किंवा मातीचं भांडं कसं तयार होतं? लुक ॲट द पिक्चर्स बिलो. मग इथे खाली दिलेली चित्रे आहेत ते तुम्ही बघा. तर या पहिल्या चित्रात काय दिसत आहे? पॉटर अंकल फर्स्ट ऑब्टेन्स गुड क्वालिटी क्ले. सुरुवातीला हे जे काका आहेत ते काय करतात? चांगल्या प्रतीची माती निवडतात. To improve the quality of the pots, he mixed some other substances in the clay. आता त्या भांड्याची क्वालिटी चांगली व्हावी त्यासाठी ते त्या मातीमध्ये अजून दुसरे काही पदार्थ मिक्स करतात. ते इथं दाखवलं आहे चित्रात. ही मिक्सेस वॉटर इन द क्ले. आता त्या मातीमध्ये पाणी मिक्स केलं जातं. अँड मेक्स इट सॉफ्ट अँड इझी टू शेप. आणि ती जी माती आणि पाण्याचं मिक्सचर एकजीव केलं जातं जेणेकरून ती माती एकदम मऊ होईल आणि त्याला आकार द्यायला सोपं जाईल. दिस इज कॉल्ड नीडिंग द क्ले. आणि यालाच आपण माती मळणे असं म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे पायाने तुडवून अशी मऊ सॉफ्ट माती तयार केली जाते. त्यानंतर ही टर्न्स द नीडेड क्ले ऑन अ व्हील टू शेप द पॉट. असं फिरणारं चाक असतं त्याच्यावरती माती ठेवली जाते आणि ते असं फिरवून त्याला आकार दिला जातो. आता आकार दिल्यानंतर काय केलं जातं तर द पॉट्स आर बेक्ड इन अ किल्न टू मेक देम हार्ड. आता ती जी मातीचं भांडं असतं ते खूप नाजूक असतं. त्याला हार्ड कडक बनवण्यासाठी अशा प्रकारे भट्टीमध्ये ते गरम केलं जातं. आणि मग त्याच्यातून आपल्याला रेडी पॉट, एक तयार भांडं भेटतं. समजलं? तर अशा प्रकारे मातीचं भांडं तयार केलं जातं. इन द पॉटरी इंडस्ट्री क्ले इज द रॉ मटेरियल, पॉट्स आर द फिनिश्ड प्रॉडक्ट. मातीची भांडी बनवण्याच्या उद्योगामध्ये माती जी आहे ती रॉ मटेरियल आहे, म्हणजे कच्चा माल आहे. आणि जे भांडं तयार झालेलं आहे ते तयार झालेला माल आहे किंवा तयार झालेला प्रॉडक्ट, म्हणजेच त्याला आपण उत्पादन म्हणू शकतो. ठीक आहे. द प्रोसेस इन्क्लूड्स वॉट एव्हर इज डन टू मेक द फिनिश्ड प्रॉडक्ट पॉट्स फ्रॉम द रॉ मटेरियल क्ले. तर रॉ मटेरियल क्लेपासून ते भांडं बनवण्यासाठी ज्या काही प्रोसेस लागतात इथं ज्या दाखवलेल्या त्याच्यामध्ये त्याचा समावेश असतो. सच अ प्रोसेस इज कॉल्ड इंडस्ट्री. आणि या सर्व ज्या प्रोसेस आहेत त्यालाच आपण इंडस्ट्री म्हणजे उद्योग असं म्हणतो. जस्ट ॲज पॉटर अंकल मेक्स पॉट्स आउट ऑफ द क्ले, अदर आयटम्स कॅन बी मेड आउट ऑफ वूड, बांबू, फ्लॉवर्स एक्सेट्रा. जसं आता हे पॉटर अंकल होते, हे कुंभार काका होते, त्यांनी मातीपासून भांडं बनवलं. त्याचप्रमाणे लाकूड, बांबू, फुले यांपासून सुद्धा दुसरे वस्तू बनवता येतात. इफ द प्रॉडक्ट्स आर मेड ॲट होम ऑन अ स्मॉल स्केल, इट इज कॉल्ड अ कॉटेज इंडस्ट्री ऑर हँडीक्राफ्ट. जर अशा वस्तू घरच्या घरी थोड्या बनवल्या गेल्या तर त्यांना कॉटेज इंडस्ट्री म्हणजे कुटीर उद्योग किंवा हस्तकला उद्योग असं म्हटलं जातं. सम फॅक्टरीज आर बिग, पण काही कारखाने मोठे असतात. मेनी पीपल वर्क देअर विथ द हेल्प ऑफ मशीन्स. तिथे खूप सारे लोक काम करत असतात आणि आता खूप प्रमाणावरती आपल्याला त्या वस्तू बनवायच्या असतात म्हणून तिथे मशीन्सचा वापर केला जातो. Your school bus, bicycle and paper for your textbooks and notebooks are all products made in factories. तुमची शाळेची बस आहे, सायकल आहे, जो तुमच्या पुस्तकांमध्ये, वह्यांमध्ये कागद लागतो, तर ते बनवण्यासाठी मोठमोठ्या कारखान्यांमध्ये ते तयार केले जातात. देअर आर सच इंडस्ट्रीज इन युअर डिस्ट्रिक्ट अल्सो. अशा प्रकारचे कारखाने तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असतात. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी युजिंग द डिस्ट्रिक्ट मॅप ऑन द नेक्स्ट पेज. दुसऱ्या पेजवरती दिलेला जो जिल्ह्याचा मॅप आहे, नकाशा आहे, तर त्याच्या सहाय्याने दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आता इथे बघा, हा पुणे डिस्ट्रिक्ट मेजर इंडस्ट्रीज. तर पुणे जिल्ह्यामधल्या इथे महत्त्वाच्या
महत्त्वाचे कारखाने दिलेले आहेत. तर इथे आधी बघू, मेक फ्रेंड्स विथ मॅप्स, नकाशांची मैत्री करूयात आपण. इथे इंडेक्स दिलेली आहे. तर शुगर फॅक्टरी असं चिन्ह असेल तर ती काय असते, शुगर फॅक्टरी. हे बघा, ही शुगर फॅक्टरी आहे. अजून कुठे दिसतीये का आपल्याला शुगर फॅक्टरी? सध्या तरी एवढंच दिसत आहे, एकच शुगर फॅक्टरी आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सर्कल, आता हे बघा, असा हा स्क्वेअर आहे, तर तो आहे पेपर किंवा हँडमेड पेपर. स्क्वेअर कुठं दिसतोय तुम्हाला? हा दिसला का? तर तिथे पेपर बनवले जातात. ओके. तर आता आपण प्रश्नांची उत्तरे बघूयात. सर्कल द नेम ऑफ द प्लेस वेअर अ शुगर फॅक्टरी इज लोकेटेड. आता आपण बघितले इथे ही शुगर फॅक्टरी आहे. ठीक आहे. कुठे आहे? थेऊरला आहे. त्यानंतर देअर आर सेव्हरल इंडस्ट्रीज इन युअर तालुका. तुमच्या तालुक्यामध्ये इंडस्ट्री आहेत, कारखाने आहेत. राईट द नेम्स ऑफ द इंडस्ट्रीज you know in front of the unused symbols in the index. तर इथे काही सिम्बॉल दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे काहीच लिहिलेलं नाहीये. तिथे तुमच्या तालुक्यामध्ये असलेल्या इंडस्ट्रीजची नावं लिहायची आहेत. जे काही तुम्हाला माहीत असतील ते लिहायचे आहेत. म्हणजे आता इथे सर्कल आहे, समजा इथं शिक्रापूर आहे, यवत आहे, पाटस आहे. तर तुम्हाला जर तिथले काही कारखाने माहीत असतील तर त्याची नावे इथे पुढे लिहायचे आहे की ते कशाचे कारखाने आहेत. ठीक आहे. त्यानंतर यूज द सिम्बॉल्स इन द इंडेक्स टू शो द व्हेरियस इंडस्ट्रीज इन युअर तालुका. तुमच्या तालुक्यामध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीजसाठी ते सिम्बॉलचा वापर करायचा आहे. कलर द सिम्बॉल शोविंग पेपर, हँडमेड पेपर इन अवर डिस्ट्रिक्ट ऑन द मॅप. आपल्या जिल्ह्यामध्ये पेपर किंवा हँडमेड पेपर कुठे तयार होतो त्याला कलर करायचा आहे. आता हा जो स्क्वेअर आहे तर ह्याला इथे काय करायचं आहे? कलर करायचा आहे. ठीक आहे. ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम ऑफ द प्लेस वेअर इट इज प्रोड्युस्ड. तर जिथे तो प्रोड्यूस होतो तर त्याच्या साईडला असा बॉक्स करायचा आहे. ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? यूज द टेबल बिलो टू सी हाऊ द रॉ मटेरियल इंडस्ट्री अँड फिनिश प्रॉडक्ट्स आर लिंक्ड. तर खाली जो टेबल दिलेला आहे तिथे रॉ मटेरियल दिलेले आहेत, इंडस्ट्री दिली आहे आणि त्याच्यातून काय वस्तू तयार करतात त्या इंडस्ट्रीमध्ये ते दिलेलं आहे. तर ते बघा, शुगर केन, रॉ मटेरियल काय आहे? शुगर केन आहे. इंडस्ट्री कोणती आहे? ती शुगर इंडस्ट्री आहे, म्हणजे साखर कारखाना आहे. शुगर केन म्हणजे ऊस आणि साखर कारखान्यामध्ये फिनिश्ड प्रॉडक्ट काय तयार केले जातं? ऊसापासून साखर तयार केली जाते. आता रॉ मटेरियल काय आहे? क्लोथ म्हणजे कापड. कापडापासून जिथे वस्तू तयार करतात त्याला म्हणतात गारमेंट इंडस्ट्री, कापडाचे कारखाने. ठीक आहे. आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं? शर्ट, जीन्स, फ्रॉक, साडी, खूप सारे प्रकारचे वस्तू तयार केले जातात. आता बांबू, रॉ मटेरियल आहे बांबू. बांबूपासून ज्या वस्तू तयार करण्याचा जो कारखाना असतो त्याला म्हणतात बास्केट विविंग. ठीक आहे. आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं? तर बास्केट्स तयार केले जातात. त्यानंतर मैदा, मैद्यापासून बेकरी इंडस्ट्री, जे तुम्ही बेकरी असतात ना, बेकरी आयटम म्हणजे नानकेट, खारी, बिस्किट वगैरे जे भेटतं ना त्याला म्हणतात बेकरी इंडस्ट्री. तर त्याच्यापासून काय तयार केलं जातं? मैद्यापासून तिथे बिस्किट आणि ब्रेड तयार केले जातात. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. यू मे हॅव सीन ऑर यूज द प्रॉडक्ट शोन इन द पिक्चर्स. इथे खाली चित्रामध्ये काही पदार्थ दिलेले आहेत, काही वस्तू दिलेल्या आहेत, तर ते तुम्ही कधी बघितले असतील, कधी वापरले असतील. राईट द नेम्स ऑफ दीज प्रॉडक्ट्स इन द बॉक्सेस गिवन बिलो द पिक्चर्स. त्या चित्रांच्या खाली जे बॉक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचं नाव लिहायचं आहे. आता हे काय आहे पहिले ओळखा बरं. माहीत आहे का? ह्या गव्हाच्या लोंब्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये गहू असतात. ठीक आहे. मग व्हीट लिहायचं, WHEAT, व्हीट. हे काय आहेत? फ्रुट्स. मग फ्रुट्स लिहा. फ्रुट्सचं स्पेलिंग लिहिलं. हे काय आहे? हार आहे हा, त्याला म्हणतात गार्लँड, GARLAND, गार्लँड. ही काय आहे? कार आहे. ब्रेड आहे, ब्रेडचं स्पेलिंग लिहा, BREAD. हे काय आहे? फूड आहे. त्यानंतर हे काय आहे? टायर, TYRE, टायर.
ठीक आहे. विच ऑफ द प्रॉडक्ट्स इन द पिक्चर्स आर ग्रोन इन फील्ड्स. आता याच्यामधलं शेतामध्ये काय पिकतं सांगा बरं. तर व्हीट हे शेतामध्ये पिकतं, फ्रूट्स पिकतात शेतामध्ये. आता हे गार्लँडसाठी जे हार लागतात, जर मोठ्या प्रमाणावरती फुलं पाहिजे असेल तर त्याची सुद्धा शेती केली जाते बरं का. विच प्रॉडक्ट्स कॅन बी मेड ॲट होम. घरामध्ये आपण कोणत्या पदार्थ तयार करू शकतो, तर हे फूड तयार करू शकतो. विच प्रॉडक्ट्स आर मेड इन फॅक्टरीज. फॅक्टरीमध्ये काय काय तयार केलं जातं, तर कार, टायर, शुगर सॅक, त्यानंतर ब्रेडसुद्धा फॅक्टरीमध्ये, बेकरी इंडस्ट्रीमध्ये तयार केला जातो. ठीक आहे. आता डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का. इन सम विलेजेस, टाउन्स अँड सिटीज सर्टन ऑक्युपेशन्स ऑर इंडस्ट्रीज आर रन ऑन अ लार्ज स्केल. काही गावांमध्ये, शहरांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये काही जे व्यवसाय किंवा जे कारखाने आहेत ते मोठ्या प्रमाणावरती चालवले जातात. These industries or occupations became famous because of the craft and the specialty of the product. आता हे जे व्यवसाय आहेत किंवा हे जे कारखाने आहेत ते खूप प्रसिद्ध होतात. कशामुळे? त्याच्यामध्ये जी कलाकुसर वापरलेली असते किंवा त्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी एक वैशिष्ट्य असतं, वेगळेपण असतं, त्याच्यामुळे ते खूप फेमस होतात. फॉर एक्झाम्पल द सोलापुरी बेडशीट्स ऑफ सोलापूर. सोलापूरच्या सोलापुरी चादरी आहेत त्या खूप फेमस आहेत. कोल्हापुरी चप्पल्स ऑफ कोल्हापूर. कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपला. द पैठणीज ऑफ पैठण. पैठणच्या पैठणी साड्या असतात बघा, साड्यांमध्ये पैठणी साडी म्हटली जाते, तर हे खूप फेमस आहेत. तर का? कारण ते तिथली स्पेशालिटी आहे, तिथलं काहीतरी एक वेगळ्या प्रकारची कला त्याच्यामध्ये वापरलेली आहे. फाइंड आउट अबाउट सच इंडस्ट्रीज ऑर ऑक्युपेशन्स इन युअर लोकॅलिटी. तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये अशा प्रकारचे काही कारखाने आहेत का किंवा अशा प्रकारचे काही फेमस व्यवसाय आहेत का, तर याची माहिती गोळा करा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मॅन हॅज डेव्हलप्ड मेनी ऑक्युपेशन्स. माणसाने खूप सारे व्यवसाय निर्माण केलेले आहेत. हाऊएव्हर द मटेरियल ही नीड्स फॉर दीज ऑक्युपेशन्स आर ऑब्टेन फ्रॉम नेचर. जरी असं असलं की हे मानवनिर्मित व्यवसाय असले तरीसुद्धा त्याला लागणारं जो कच्चा माल आहे, त्याला लागणारे जे मटेरियल आहे, साहित्य आहे, ते आपल्याला निसर्गातूनच पूर्ण करता येतं किंवा निसर्गातूनच ते भेटतं. नेचर टेक्स केअर ऑफ द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग बिईंग्स. निसर्ग प्रत्येक सजीवाला काय गरज आहे याची काळजी घेतं आणि त्या गरजा पूर्ण करतं. वी मस्ट रिस्पेक्ट नेचर. म्हणून आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे. आदर करायचा म्हणजे काय करायचं, तर आपल्याला पाहिजे तेवढाच निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करायचा, त्या वाया घालवायच्या नाहीत. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण काय शिकलो. ऑक्युपेशन्स अँड इंडस्ट्रीज डेव्हलप आउट ऑफ द नीड्स ऑफ ह्युमन बिईंग्स. व्यवसाय आणि कारखाने हे माणसांच्या गरजानुसार निर्माण झालेत. टाईप्स ऑफ ऑक्युपेशन्स अँड इंडस्ट्रीज. व्यवसाय आणि कारखान्यांचे आपण प्रकार बघितले. द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीचे महत्त्व बघितले. व्हॉट इज मीन्ड बाय इंडस्ट्री. कारखाने म्हणजे काय हे बघितले. इन्फॉर्मेशन अबाउट इंडस्ट्रीज इन द डिस्ट्रिक्ट. आपल्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कारखान्यांची माहिती घेतली. तर एवढं सगळं आपण या लेसनमध्ये बघितलं. तुम्हाला समजलं असेल. बाय बाय.